बुद्ध पौर्णिमा व 2586व्या बुद्ध जयंती निमित्ताने श्रावस्ती बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न। नमस्कार, मी इंद्रायणी सुतार, पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी। चला तर मग उर्वरित बातमीकडे। दिनांक 23 मे 2024 रोजी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2586व्या जयंतीनिमित्त बार्शी जिल्हा सोलापूर येथे प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टने उभारलेल्या श्रावस्ती बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भंते सुमेशजी नागसेन यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाला माजी मंत्री दिलीपरावजी सोपल, मानसोपचार तज्ञ डॉक्टर कृष्णा मस्तूद, प्राचार्य चंद्रकांत मोरे उपस्थित होते। यावेळी बोलताना भंते सुमेशजी नागसेन म्हणाले की भगवान बुद्धाने दिलेल्या धम्माचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे। धम्मामध्ये दान परमीला फार महत्त्वाचे स्थान आहे। दानाचे विविध प्रकार सांगून दानाचे महत्त्व विशद केले। या ठिकाणी वर्षातून एकदा धम्म परिषद घेतली जावी आणि दर पौर्णिमेला कार्यक्रम घेतला जावा असा आग्रह त्यांनी यावेळी बौद्ध उपासक व उपासिका यांच्या समोर धरला। डॉक्टर कृष्णा मस्तूद यांनी गौतम बुद्धांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला। यावेळी माजी मंत्री दिलीपरावजी सोपल यांनी विहाराला आणि समाज बांधवांना शुभेच्छा देताना वस्तुस्थिती जाणून विहाराकडे येण्याचा मार्ग बिकट आहे पण प्रगतीचा आहे असे स्पष्ट केले। प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे यांनी प्रास्ताविक केले। प्राध्यापक डॉक्टर शशिकांत गायकवाड यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डी मस्के यांनी केले। यावेळी प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्राध्यापक डॉक्टर आर.बी. भोसले, उपसचिव प्राध्यापक अशोक वाघमारे, उपाध्यक्ष प्राध्यापक टी.एस. गायकवाड तसेच सदस्य प्राध्यापक टी.एस. मोरे, विक्रम सुरवसे, एन.एम. कदम, सुनील कांबळे तसेच पुरोगामी विचारमंचचे अध्यक्ष रमेश गवळी, प्राध्यापक जे.पी. गायकवाड, बौद्धाचार्य दीपक कांबळे, भीमा मस्के, नागनाथ सोनवणे, संतोष केदारे, राम कसबे, महादेव कांबळे, दत्ता शिंदे, सुनील मांजरे तसेच नालंदा बुद्ध विहाराच्या अध्यक्षा सुक्षला खुने तसेच बार्शीतील शिक्षक, अधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सामुदायिक त्रिसरण पंचशील धम्म ग्रहण करण्यात आले। पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे, बार्शी जिल्हा सोलापूर।